पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने समाजसेवेचा आणखी एक मोठा उपक्रम हाती घेतलाय। ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले। सारसबागेजवळ हिराबाग कोठी परिसरात सुरू झालेल्या या केंद्रात नागरिकांना विविध तपासण्या, औषधे, श्रवण यंत्र आणि कृत्रिम अवयव मोफत दिले जाणार आहे। या केंद्राचे उद्घाटन राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांच्या हस्ते झाले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। या केंद्रात रक्त तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल ओपीडी, ईसीजी, दंत तपासणी, बालकांसाठी लसीकरण तसेच कृत्रिम हातपाय आणि श्रवण तपासणीच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत। सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहे। गरीब आणि गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम मोठा दिलासादायक ठरणार आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीडाला साजेसं काम दगडूशेठ ट्रस्ट करत असल्याची भावना व्यक्त होते। जय गणेश। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा केंद्राचं उद्घाटन हे या ठिकाणी राज्याचे महासंचालक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडलं आणि या ठिकाणी विविध सेवा समाजातल्या अतिशय गोरगरीब गरजू रुग्णांकरता ट्रस्टच्या वतीने या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जनरल ओपीडी असेल, नेत्र तपासणी असेल, दंत तपासणी असेल, ऑडिओमेट्रिक असेल, स्ट्रेस टेस्ट असेल, ईसीजी असेल, अशा सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत। पॅथॉलॉजीची देखील सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या ह्या देखील या ठिकाणी होणार आहेत। त्याचप्रमाणे जी लहान मुलं आहेत त्यांना जे आपण लसीकरण करतो त्यांचं वॅक्सिनेशन, हे वॅक्सिनेशनची देखील सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि प्रिस्क्रिप्शनप्रमाणे मोफत औषधोपचाराची देखील या ठिकाणी व्यवस्था ट्रस्टच्या वतीने आपण केलेली आहे। आत्तापर्यंत या वर्षामध्ये जवळजवळ 1.25 लाख लोकांच्या विनामूल्य शस्त्रक्रिया ह्या दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने आपण करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत। जय गणेश। सर्वात प्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज अक्षय तृतीयाच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा। आज या मंगल प्रसंगी आपण जे आरोग्याचं सेवा हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व इतर सर्व चॅरिटीच्या व शासकीय मदतीने आपण लाखो रुग्णांना देत आहोत, त्याच्याच करता आज आपलं या हिराबाग कोठीच्या इथे आपण एक केंद्र हे कायमस्वरूपी उभं केलं आहे। आज अक्षय तृतीयाच्या दिवशी डॉक्टर विजय कंदेवाड या राज्याचे आरोग्य महासंचालक यांच्या शुभ हस्ते याचं आपण उद्घाटन केलं। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला हा मुहूर्त ही आरोग्याची दगडूशेठ गणपती बाप्पाच्या माध्यमातून चालू असणारी सेवा हिचा क्षय कधी होणार नाही असा मला विश्वास वाटतो। आपण लाखो रुग्णांना आजपर्यंत ह्याच्यातनं मदत केली, भविष्यातसुद्धा आपलं हे राज्य असेल, शहर असेल, देश असेल हा कसा आरोग्य होईल, निरोगी होईल याकरता आपण ह्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी मेडिकल सेंटरचं उद्घाटन झालं त्याबद्दल मी सर्वप्रथम ट्रस्टला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। ट्रस्टच्या माध्यमातून इतर विविध सामाजिक संस्था, त्यानंतर शासकीय यंत्रणा, अर्बनमधल्या आपल्या कॉर्पोरेशनचे सगळी टीम हे देखील सर्व अधिकारी इथे उपस्थित होते आणि निश्चितपणे मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्य विभाग, दगडूशेठ ट्रस्ट, त्यानंतर विविध आपल्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांच्या माध्यमातून आरोग्यामध्ये खरोखर पुणे आणि या परिसरामध्ये खूप चांगलं मोठं काम या ठिकाणी आपण करू शकतो। आणि ह्या मेडिकल सेंटरच्या बाबतीत सांगायचं म्हणजे इथे सर्वसामान्य जी गोरगरीब जनता आहे त्यांना बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत त्या ठिकाणी त्यांच्या तपासण्या, चाचण्या, त्यानंतर इथे आज या ठिकाणी ऑडिओमेट्री व्हॅनचं उद्घाटन झालेलं आहे, ज्या ठिकाणी आज आपण बघतो की वृद्ध जे व्यक्ती असतात त्यांना बहिरेपणाचा त्रास जाणवतो। त्यामध्ये शासनाच्या विविध योजना पण आहेत, पण या